स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर बघा, आज आहे इंदिरा एकादशी आणि हे पितृपक्षातील एकादशी असल्यामुळे ह्या एकादशीला खूप सारं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे या दिवशी पहा, आपण भगवान विष्णूसोबत आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. वर्षभरामध्ये बघा 24 एकादशी येत असतात. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते. तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि वर्षभरामध्ये ह्या 24 एकादशी येत असतात. यावर्षी अधिक महिना येतो, त्या वर्षी फक्त ही एकादशी 26 होत असतात. म्हणजे एक महिना जास्त आल्यामुळे त्या 2 एकादशी वाढल्या जातात. त्या वर्षी फक्त 26 एकादशी असतात. बाकी वर्षभरामध्ये पहा 24च एकादशी येतात आणि जी कृष्ण पक्षातली एकादशी असते त्या एकादशीला खूप सारं महत्त्व असतं. तर बघा, पितृपक्षात येणारी ही एकादशी आहे. तर ह्या एकादशीच्या दिवशी जर व्रत केलं तरी जे काही मोक्षाचे दरवाजे आहेत तर ते उघडले जातात असं मानलं जातं. त्याशिवाय पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही एकादशी महत्त्वाची मानली जाते. एकादशी हे भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्या पितरांची सुद्धा ह्या दिवशी सेवा करायची आहे, उपाय करायचे आहेत. तर पहा, ही एकादशी मंगळवारी आल्यामुळे सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा उपासना करायची आहे. तर बघा, आपल्याला ह्या दिवशी भरपूर सारे उपाय करायचे असतात. एकादशी हे तिथी जी आहे तर ह्या तिथीला आपण वेगवेगळे उपाय करत असतो. तर पहा, या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्याचबरोबर भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या पितरांना सुद्धा प्रसन्न करून घ्यायचं आहे. या तिघांचेही आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहावे यासाठी आपल्याला ह्या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे. त्यामुळेच बघा, आज मी तुम्हाला 11 तिळांचा, 11 काळे तीळ आणि 2 गुळाचे खडे यांचा जो काही प्रभावशाली उपाय आहे तर तो तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल आणि तुम्ही कोणतीही माहिती मिस करणार नाही. उपाय फक्त आपल्याला एकादशीलाच करता येतो. हा उपाय जर आपण केला तर आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष दूर होईल, त्याचबरोबर धनप्राप्ती होईल, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. तर बघा, हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी आपल्याला 11 काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला 2 गुळाचे खडे घ्यायचे आहेत. तर याचं काय करायचं आहे आणि त्याचबरोबर पहा, आपल्याला चंदन लागणार आहे. तर तुम्ही चंदन, लाल प्रकारचं चंदन घेऊ शकता किंवा पिवळ्या प्रकारचं चंदन घेऊ शकता. कोणत्याही प्रकारचं चंदन तुम्ही घेतलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातून 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि पहा, हे पाणी भरून घेताना तुम्ही स्टीलच्या तांब्यामध्येही घेऊ शकता किंवा मग तांब्याच्या तांब्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. शक्यतो तुम्ही तांब्याचा तांब्या वापरला तर खूपच चांगलं राहील. तर मग तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी 1 तांब्या पाणी आपल्याला स्वयंपाकघरातून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, जे काही 11 तीळ आपण घेतलेले आहेत ते आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. तर बघा, आपल्याला इथे काळे तीळ वापरायचे आहेत, पांढरे तीळ वापरायचे नाही. आणि त्याचबरोबर जे काही 2 गुळाचे खडे आपण घेतले होते ते गुळाचे खडे सुद्धा आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचे आहे. बरोबर, थोडं आपण जे काही चंदन घेतलं होतं ते चंदन सुद्धा आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे. आणि बघा, जर तुमच्याकडे चंदन नाही मग तुम्ही काय करायचं, तर तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद त्यामध्ये घालायची आहे. आणि पहा, हे सर्व साहित्य जो तांब्यामध्ये टाकलेलं आहे तर ते तांब्या आपल्याला घ्यायचा आहे आणि तो घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. तर बघा, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडावरती भगवान श्री हरी विष्णू वास करत असतात. त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील या झाडावरती वास करत असते आणि त्याचबरोबर आपले जे पितृ आहेत तर ते पितृसुद्धा या दिवशी म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली वास करत असतात. ह्या सर्वांनाच प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. खासकर पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली जे पितृ असतात आपले तर ते वास करत असतात. तर बघा, आता हा तांब्या आपण घेऊन गेलेलो आहोत तर तो तांब्यातला अर्धा तांब्या पाणी आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि अर्धा तांब्या आपल्याला तसाच ठेवायचा आहे.
पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर बघा आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या घरी येण्यासाठी. माता लक्ष्मीला आपल्याला असं सांगायचं आहे की तुम्ही माझ्यावरती प्रसन्न व्हा आणि मी केलेले जे कष्ट आहेत त्या कष्टाला मेहनतीला फळ मिळू द्या आणि जी लक्ष्मी माझ्या घरामध्ये येईल तर ती लक्ष्मी माझ्या घरामध्ये अखंड राहू द्या, अशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंना सुद्धा तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे. त्यावेळेस आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करत असतो, काही गोष्टी सेवा करत असतो, तेव्हा माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते. आपल्याला हे पाणी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं असतं. तर पहा तुमच्या जवळच जर शिव मंदिर असेल तर ते अर्धा तांब्या पाणी उरलेलं तांब्यातलं पाणी आहे तर ते घेऊन शिव मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. शिव मंदिरामध्ये आपण गेल्याच्या नंतर शिव मंदिरामध्ये शिव भगवानांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर पितरांना देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यावेळेस आपण शिवपिंडीवरती हे जे पाणी अर्पण करणार आहोत तर ते पाणी अर्पण केल्याच्या नंतर जिथून आपलं पाणी शिवलिंगाचं बाहेर निघतं त्या ठिकाणी आपल्या पितरांची जागा असते असं म्हटलं जातं. म्हणून बघा आपण जेव्हा शिवपिंडीवरती एकादशीच्या दिवशी असं पाणी अर्पण करत असतो त्यावेळेस आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होत असतात. त्याचबरोबर भगवान शिवशंकरसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात. त्यांचे दोघांचेही आपल्यावरती कृपा आशीर्वाद लाभत असतात. तर बघा आपल्याला सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर ह्या सर्व गोष्टी मिळाव्या यासाठी आपल्याला ते आशीर्वाद देत असतात. तर भगवान शिवशंकर हे खूप भोलेनाथ आहेत आणि ते थोड्याशा भक्तीला सुद्धा प्रसन्न होत असतात. त्यामुळे सर्व देवांमध्ये भोलेशंकर हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. तर पहा आपण हे जल जेव्हा भगवान शिवशंकरावरती अर्पण करणार आहोत आणि ते अर्पण करून झाल्याच्या नंतर आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे. ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुमचे पितृ जे आहेत तर त्यांचं नामस्मरण सुद्धा तुम्हाला करायचं आहे. पण बघा ही जी पितृपक्षातील इंदिरा एकादशी आहे तर ती वर्षातून एकदा येत असते आणि आपल्या पितरांसाठी ही एकादशी असते. त्यामुळे आपल्याला पितरांचं नामस्मरण ह्या दिवशी करायचंच आहे. गोष्टीमुळे आपल्यावरती भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होत असतात आणि त्याचबरोबर आपले पितरसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि त्यांचं वरदहस्त आपल्याला लाभत असतं. का तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाणं शक्य नाही तर मग तुम्ही काय करायचं, तुम्ही आपल्या घरामध्ये जी शिवपिंड आहे तर ती एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर मग त्यावरती आपल्याला हा जो अर्धा तांब्या पाणी उरलेलं आहे तर ते त्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे. तर असा अत्यंत छोटा आणि साधा उपाय आहे आणि हा उपाय करायला अजिबात विसरू नका. तर आज दिवसभरामध्ये पहा हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आणि आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर पितृदोषातून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घराचा पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर आपल्या घरावरती पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये पहा धनप्राप्ती होत नाही, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुणाचीही प्रगती होत नाही. इतका हा प्रखर पितृदोष असतो. तो पितृदोष आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला असे हे छोटे छोटे उपाय आज करायचे आहेत. एकादशीच्या दिवशी ह्या उपाय करण्याला खूप महत्त्व आहे. तर बघा हा उपाय आपण एकादशीच्या दिवशी म्हणजे आज आपण दिवसभरामध्ये हा उपाय जर केला तर आपल्या ज्या काही संकट आहेत, अडचणी आहेत, दुःख आहेत, कष्ट आहेत सर्व दूर होतील आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.